नमस्कार मैत्रिणींनो, श्री स्वामी समर्थ. आजच्या नवीन भागात पुन्हा एकदा तुमचं मनापासून स्वागत आहे. आजच्या भागात नेहमीप्रमाणे 4 सोप्या, सुंदर, झटपट होणाऱ्या रांगोळ्या बघतो आहोत आपण. आणि दिसायला पण खूप सुंदर आहेत रांगोळ्या. तुम्हाला नक्की जमतील. अतिशय सोप्या पद्धतीनेच काढून दाखवलेल्या आहेत. आणि 4ही रांगोळ्या फिंगर रांगोळ्या आहेत. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि रांगोळ्या पण तुमच्या दारासमोर ट्राय करा. खूप सुंदर दिसणार आहे, मी गॅरंटी देऊन सांगते तुम्हाला. आणि जर ज्या मैत्रिणींना वाटतं की हे रांगोळी जास्त लागते, तर त्यांच्यासाठी एक उत्तम ऑप्शन आहे. जे मी मोठे मोठे टिपके टाकले ते तुम्ही एकदम छोटे टाकायचे आणि सेम रांगोळी काढायची. म्हणजे सेम त्याला बोटाच्या मदतीने असं पुढे पसरवायचं, म्हणजे पाकळीचा आकार तयार होतो. म्हणजे कमी कमी रांगोळी टाकायची आणि आकार सेम द्यायचे, म्हणजे तुमची रांगोळी पण जास्त वाया जाणार नाही. तर नक्की ट्राय करून बघा ही ट्रिक. आणि एकदम सोपी रांगोळी, सुंदर रांगोळी तुमच्या दारासमोर काढा. आणि तुम्हाला जर रोजच रांगोळ्या काढायला आवडत असतील, म्हणजे ज्या मैत्रिणी रोज दारासमोर रांगोळी काढतात, आपल्या चॅनलवर एकदम सोप्या पद्धतीने रोजसाठीच्या रांगोळ्या काढून दाखवल्या जातात. तर नक्कीच चॅनलला एकदा भेट द्या आणि सबस्क्राईब करून ठेवा. रोजसाठीच्या रांगोळ्या, एकदम छान छान रांगोळ्या, नवीन डिझाईन्स आपल्या चॅनलवर अवेलेबल आहेत. नक्की बघा. आणि जेव्हा तुम्ही चॅनलला सबस्क्राईब कराल मैत्रिणींनो, बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. म्हणजे प्रत्येक व्हिडिओचं तुम्हाला वेळेवर नोटिफिकेशन येईल आणि प्रत्येक व्हिडिओ तुम्हाला वेळेवर बघता येईल. जर तुम्हाला नसला कधी वेळ, तर तुम्ही तुमच्या वेळेनुसार व्हिडिओ बघू शकतात. पण नक्की व्हिडिओ बघत जा आणि त्या रांगोळ्या दारासमोर काढण्याचा प्रयत्न करत जा. ज्यांना रांगोळी जमत नाही त्यांना ही रांगोळी जमायला लागेल. एकदम सोप्या पद्धतीने काढून दाखवलेल्या असतात मी. आणि रोज पण तुम्हाला एक नवीन डिझाईन, एक नाही 4 ते 5 नवीन डिझाईन शिकायला मिळतील रोज. त्यापैकी तुम्हाला जी पण रांगोळी आवडेल, तुम्ही तुमच्या दारासमोर ट्राय करत जा. आपली पहिली रांगोळी रेडी झालेली आहे. किती सुंदर दिसते बघा. पुढची रांगोळी आपली 3 ते 2 टिपक्यांची आहे. आणि जे साईडचे जे टिपके आहे तिथे आपण असा मोठा टिपका काढून घेतला. त्यावर पुन्हा पिवळा कलर टाकून घ्यायचा असा. तुम्ही दुसरा कलर कॉम्बिनेशन वापरलं तरी चालेल. व्हाईट कलर बरोबर कुठलं पण कलर कॉम्बिनेशन छान दिसतं. आणि त्याला असा बोटाच्या आकाराने गोलाकार द्यायचा बोटाच्या मदतीने. डबल कलरमधलं एकदम छान दिसतं बघा कॉम्बिनेशन. तुम्ही जर आधीचे व्हिडिओ बघितले नसाल मैत्रिणींनो, तर नक्की बघा. त्यात पण खूप सुंदर सुंदर रांगोळ्या आहेत. आणि येणारे व्हिडिओही नक्की बघा. आणि रोज दुपारी 1 वाजता आपला लाँग व्हिडिओ अपलोड होतो. जे नवीन मेंबर्स आहे त्यांना सांगते. वेळात वेळ काढून व्हिडिओ बघत जा. थोडासा रांगोळीसाठी वेळ काढून ठेवत जा. आणि तुम्ही जे एवढा चांगला प्रतिसाद देताय, एवढा रिस्पॉन्स देताय आपल्या रांगोळीसाठी, खरंच मनापासून तुमचे सर्वांचे आभार आहे. तुम्ही म्हणजे रांगोळ्या ट्राय करताय, एक नवीन कला शिकताय. आणि खरंच कला कधीच वाया जात नाही मैत्रिणींनो. कुठली तरी एक कला आपल्या अंगामध्ये पाहिजे. नक्की तुम्ही शिका, ट्राय करा, नवीन रांगोळ्या शिकण्याचा प्रयत्न करा. येत नसेल तर रोज थोडी थोडी प्रॅक्टिस करा. टिपक्यांपासून, लाईनपासून सुरुवात करायची. एक दिवस नक्की जमेल. आणि फूल वगैरे काढणं तर किती सोपं आहे. फक्त एक मोठा टिपका द्यायचा आणि त्याला बोटाच्या मदतीने पाकळ्या काढायच्या. एकदम सोपं आहे. तर नक्की ट्राय करत राहा. एक दिवस तुम्ही अशाच छान छान रांगोळ्या काढत राहाल. तुम्हाला तेव्हा माझी पण गरज नाही पडणार. तुम्हीच तुमच्या रांगोळ्या शिकून जाल. आणि मला खूप आवडेल की माझ्याकडनं तुम्ही काहीतरी शिकताय आणि नवीन कला आत्मसात करताय, नवीन शिकताय काहीतरी. आणि तुम्हाला ते जमायला लागेल. खरंच खूप आनंद होईल मला. तर नक्की ट्राय करा. पुढची रांगोळी आपली 3 ते 3 टिपक्यांचीच आहे. आणि क्रॉसमध्ये अशी लाईन काढून घेतली. झाकणाच्या मदतीने असे छोटे छोटे टिपके काढून घेतो आहे आपण. 4ही साईडला 4 जे टिपके आहेत त्याच्यावरच झाकण ठेवून घेतलं मी. तिथे आपण फूल काढतो आहे. हे बेसिक फूल आहे, एकदम बेसिक फूल. तुम्हाला जमायला पण लागलेलं असणार आहे.
ज्यांना लाईन वगैरे जमत नाही काढायला बोटाच्या चिमटीच्या मदतीने, त्यांच्यासाठी फिंगर रांगोळी अतिशय चांगला ऑप्शन आहे मैत्रिणींनो. रांगोळी थोडी जास्त लागते, पण त्यात काय शेप वगैरे फक्त तुम्हाला फिंगर रांगोळीमध्ये मी तुम्हाला आधी पण सांगितलेलं आहे की एकदम हातातून सुटणारी एकदम सुटसुटीत रांगोळी लागते, तरच तो शेप आपल्याला व्यवस्थित देता येतो. तुम्ही जर अशी ओलसर जाडसर रांगोळी घेतली तर व्यवस्थित शेप देता येत नाही. लाईनचं कसं होऊन जातं, आपली थोडी तिरपी होते लाईन, काय म्हणजे होतं. तर फिंगर रांगोळी हा चांगला ऑप्शन आहे. राणी कलर आणि हिरव्या कलरचं कॉम्बिनेशन पण सुंदर दिसतं. तर आपली ही रांगोळी रेडी झालेली आहे. साधी, सोपी आणि छान. पुढची रांगोळी 2 ते 2 टिपक्यांची आहे. तर ही रांगोळी आजच्या भागातली शेवटची रांगोळी आहे. चारही साईडला अशी 2-2 टिपक्यांचे कॉम्बिनेशन काढून घ्यायचं. आपण डायरेक्ट पण तो सर्कलचा आकार देतो, तो म्हणजे गोलाकार देतो असा तो देऊ शकतो. पण जेव्हा आपण झाकणाच्या मदतीने त्याला थोडं चपटं करून घेतो, म्हणजे खोल दाबून घेतो थोडी ती रांगोळी, तर त्यामुळे काय होतं, व्यवस्थित शेप देता येतो. म्हणजे सर्व बाजूनी ती रांगोळी व्यवस्थित पसरली जाते. तुम्ही डायरेक्ट पण करू शकता, पण ट्राय करून बघा. झाकणाच्या मदतीने प्रेस न करता कशी गोलाकार येतो आणि प्रेस केल्यानंतर कसा गोलाकार येतो. तुम्ही स्वतः पण ट्राय करा. यात आपण पाकळीचा आकार देतोय आधीच्या रांगोळ्यांप्रमाणेच. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा मैत्रिणींनो. म्हणजे हा शेवटचं चालू आहे रांगोळी. तर व्हिडिओ बघितल्यानंतर कमेंट करून नक्की सांगा कशा वाटल्या आजच्या रांगोळ्या, आणि नक्की ट्राय करा. आणि हा व्हिडिओ तुमच्या मैत्रिणींपर्यंत जास्तीत जास्त शेअर करा, म्हणजे त्यांनाही नवनवीन डिझाईन शिकायला मिळतील. त्यांनाही चॅनलला सबस्क्राईब करायला सांगा, ज्या मैत्रिणींना आवड आहे त्यांना. आणि ज्या मैत्रिणींनी अजूनही रांगोळी काढायला सुरुवात नसेल केली, तर लवकर पटापट रांगोळी काढायला सुरुवात करा मैत्रिणींनो. तुम्हाला काही अडचण आली रांगोळी काढताना तर मी आहेच शिकवायला तुम्हाला. तर नक्की ट्राय करा रांगोळ्या, आणि रोज दारासमोर एक नवीन रांगोळी काढा. तर भेटूया अशाच सोप्या, सुंदर, झटपट होणाऱ्या रांगोळ्यांसोबत पुढच्या भागात. तोपर्यंत रांगोळीची प्रॅक्टिस करा, दारासमोर रोज रांगोळी काढा आणि रोज नवीन रांगोळी शिका. धन्यवाद. बाय बाय.